नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ. मोदी भाजपचा जल्लोष. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान होताच भारतीय जनता पक्षाने रविवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान पुणे शहरातील टिळक चौकात आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आले. राष्ट्रपती भवनात शपथविधी सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. नेमताशीच्या तालावर कार्यकर्ते ठेका धरत आनंद घेत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचा दिवस भारताच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय सुवर्णमय असा दिवस आहे. त्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी सतत तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून आजचा शपथ आहे. संपूर्ण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भाजपच्या समस्त शेवटच्या माणसापर्यंत आजचा गौरवशाली दिवस आहे. म्हणून असाच आनंदाचा सोहळा सर्वांच्या साक्षीनं सर्व जनतेच्या आशीर्वादाने साजरा करावा म्हणून दिल्लीच्या शिवाजीच्या शिवतीर्थावर फार मोठी LED स्क्रीन लावून सर्व जनतेच्या साक्षीनं आनंदाचा शपथविधी सोहळा आज आपण सर्व पाहतो. मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं प्रधानमंत्री मोदीजींना खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना निश्चितपणे भारतीय जनता पक्ष शेवटच्या कार्यकर्त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. त्या आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांचा साजरा करावा यासाठी आजचा सोहळा. बरं भाऊ, मला एक सांगा का बा चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचं जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्या ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, याबद्दल काय बोलणार तुम्ही? चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्रातून आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार सुधीर भाऊ यांचा पराभव झाला. जनतेने जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पुन्हा नव्या दोषाने नव्या दमानं निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन जोडलो आणि पराभव आम्ही तो पचवतो आणि आजचा दिवस आमच्या आनंदाचा क्षण आहे. म्हणून त्या पराभवाची पुनरावृत्ती न होता नव्या जोरामुळे तसे 6 मुद्दे लाट असेल, निर्णय विषय असेल, आज मी त्या सर्व विषयाच्या संदर्भात या संदर्भात स्पेशल प्रेस देऊन सविस्तर टाइमला सांगतो. आज मात्र आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आजच्या क्षणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा गौरवशाली दिवस आहे. म्हणून स्वर्ण नसणाऱ्या विधानसभेचा आजचा दिवस निश्चितपणे आनंद व्हावा खरंच आजचा दिवस. बरं, येत्या निवडणुकीमध्ये वणी विधानसभा क्षेत्रामध्ये ह्याच पद्धतीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी राहणार की कशा पद्धती? येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वणी विधानसभेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार राहणार आहे, तो भाजपचा राहणार आहे आणि 100% 100% या विधानसभेत तिसऱ्यांदा भाजप ॲक्टिव्ह करणार आहे. धन्यवाद. वणी विधानसभेचं नेतृत्व सन्माननीय संजीव रेड्डीजी बोडकुरवार यांच्या नेतृत्वात या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांची तिसऱ्यांदा शपथविधी याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. या चंद्रपूर लोकसभेत नाही तर वणी विधानसभेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षासोबत पूर्ण प्रामाणिक आणि ताकदीने उभा होता. काम करत असताना कुठलेही नियोजन न चुकता प्रत्येक कार्यकर्ता आपली भूमिका पूर्ण पार करतो. पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना जनसंघामध्ये पासून शिकवल्या गेलं आहे. जनसंघापासून जर भारतीय जनता पार्टीची तुम्ही जर चळवळ बघितली तर खोटं बोलून, मतदारांना फसवून, मतदारांना मूर्ख बनवून भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेवर बसली नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी जनसंघापासून 2 खासदार होते, 2 पासून पूर्ण बहुमतामध्ये आली आणि आजही तुम्हाला सांगतो आहे की काँग्रेसने फक्त 99 घेतले आहे. किती घेतले आहे? 99. पण नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने 241 घेतलेले आहेत. गड आला पण सिंह गेला. लोकसभेला खरंच नेतृत्व चांगलं भारतीय जनता पार्टीने दिलं होतं.
या लोकसभेच्या बरोबर वणी विधानसभेचा सुद्धा चित्र बदललं असतं. वणी विधानसभेचे आमदार संजू रेड्डी बोतकुरार यांच्या नेतृत्वात चित्र बदललं असतं. पण हे यांना खपवल्या गेलं नाही. या वणी विधानसभेचा विकास झाला असता, पण मूर्ख बनवून, मतदारांना मूर्ख बनवून आपल्या पदरी मतदान पाडून घेतलं. पण वणी विधानसभेचं नुकसान केलं, या लोकसभेचं नुकसान केलं. मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये असं होत नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती विश्वास असतो आणि ज्या दिवशी जे वक्तव्य केलं, हे वक्तव्य एक आमच्या पक्षामध्ये झगडे कसे लागतील, एकमेकांकडे वेगळ्या नजरेने, संशय नजरेने कशा बघितल्या जातील, त्यामागचा तो उद्देश आहे. आमच्या कार्यकर्त्यावर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर 100% विश्वास आहे. आत्ताच आमदार संजू रेड्डींच्या बोतकुरार आमदार साहेबांच्या याच्यातून निघाले असेल तर आमचा कार्यकर्ता आमच्यासाठी हृदयातलं स्थान आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला महत्त्वाचं स्थान देतो. तो भारतीय जनता पार्टीचा जर मंडळाचा अध्यक्ष असेल, तो आम्ही आमदाराच्या बरोबरीचा तो न्याय मागतो आणि त्याच्यामुळे पदाधिकारी असो, कार्यकर्ता असतो, हा आमच्यासाठी प्रामाणिक असतो. हे चुकीचं वक्तव्य केलं, हे वक्तव्य जाणून बुजून केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र या विधानसभेने ज्यांना हरवलं आहे, तेच नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करेल आणि संजू रेड्डींच्या नेतृत्वात या वणी विधानसभेचा विकास पुऱ्या ताकदीनं केल्याशिवाय राहणार. भाऊ, मी म्हणतो का बा, तुम्ही ज्या पद्धतीनं वणी विधानसभा क्षेत्राचं सांगत आहे, परंतु काँग्रेस पक्षाला वणी विधानसभा क्षेत्रातूनच 56,000ची लीड मिळाली, याबद्दल का? वणी विधानसभा नाही, पूर्ण महाराष्ट्रात विदर्भामध्ये फक्त 2च सीटा आलेल्या आहेत. फक्त वणी विधानसभेतूनच मायनस नाही आहे, पण पूर्ण विदर्भातील 2 सीटा आलेल्या आहेत. विदर्भातल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये जाल तर कुठला नाही कुठला विधानसभा हा 25, 30, 35 हजारानं मागे आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, एक वातावरण बदलवून टाकलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. संविधान बदलणार आहे, म्हणजे बहुजन वर्ग हा संविधान बदलणारा म्हणून एकीकडे विषय केला की मोदी सरकार बसलं तर हिंदू मुस्लिमचे भविष्यामध्ये दंगे होतील, म्हणून मुस्लिम समाजाच्या वातावरणामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करणे, शेतकऱ्यांना एक वेगळं देणे. आणि दुसरं सगळ्यात मोठं की जे राहुल बाबा म्हणत होते की 8 तारखेनंतर खटाखट 1 लाख रुपये महिलांच्या याच्यात जाणार, कशात अकाउंटमध्ये जाणार. मग आता खटाखट नोटा त्यांच्या जवळच्या टाकल्या पाहिजे त्यांनी. एवढं मतदान घेतल्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांना किंवा महिलांना जर सांगितलं तरी बिचाऱ्या महिला त्या आपल्याला 1 लाख रुपये मिळत आहे आपलं घर चालवासाठी, परिवार चालवासाठी. एक सामान्य असतं, तुम्ही मारेगावात जा, ओळावरती राहता रे. राहुल बाबा म्हणत आहे की खटाखट 1 लाख रुपये मतदान झाल्याबरोबर तुमच्या अकाउंटमध्ये. तुम्ही जर तिकडे बाहेरच्या प्रदेशात जाल तर त्यांच्या कार्यालयामध्ये लाईन लागलेली आहे पैशासाठी. मग आता का बरं खटाखट पैसे तुम्ही देऊन नाही राहिले? बरं, येत्या विधानसभेची पार्श्वभूमिका कशा पद्धतीनं राहणार आहे का? खरोखरच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या पद्धतीनं निवडून येणार का? भारतीय जनता पार्टी पूर्ण मजबूत आहे. आमचा कार्यकर्ता पदाधिकारी एक रूपाने काम करेल. जिथं चुकलं आहे त्याचे मीमांस संजू रेड्डी बोतकुरांच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण केली. जिथं चुकलं आहे ते चूक आम्ही दुरुस्त करेल आणि पूर्ण ताकदीने पुन्हा प्रत्येक मतदारांपर्यंत जाईल. आम्ही समजावून सांगेल की तुम्हाला कसं मूर्ख बनवलेलं आहे. तुम्ही बघून घ्या, भविष्यामध्ये या लोकसभेमध्ये गुंडा राज चालू होतील. याच्या आधी काय होतं याचा अभ्यास करावा. हे सगळं मतदारांपर्यंत पोहोचवले जातील. तुम्हाला दाव्याने सांगतो आहे की विकास, वणी विधानसभेचा विकास सन्माननीय संजू रेड्डी बोतकुरार यांच्या नेतृत्वात या वणी विधानसभेचा विकास झाला नाही. आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी एवढा विकास, एवढी निधी आणला नाही. आपण पूर्ण अभ्यास करून घ्या. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, काँग्रेसचा जरी आमदार असेल किंवा सेनेचा जरी आमदार होता याच्या आधी, त्यांनी त्यांचा पूर्ण 5 वर्षाचा इतिहास काढावा. त्या काँग्रेसच्या आमदारांनी बी काढावा, सेनेच्या आमदारांनी बी काढावा. संजू रेड्डी इतका या आमच्या नेतृत्व ज्यांच्यात करतो एवढा निधी जर आणला असेल तर आम्ही, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. वणी विधानसभेत
संजीव रेड्डी बोतकुरवारांनी एवढा निधी आणला आणि विकास केला तेवढा या पक्षातल्या कुठल्याही आमदारांनी केलेला नाही आहे. म्हणजे येत्या काळामध्ये विकासाच्या भरोशावर आणि आजचं जे पाप या लोकसभेमध्ये या लोकांनी केलेलं आहे ते त्यांना भोगावं लागेल. मी तुम्हाला सांगत आहे, आम्ही मतदारांपर्यंत जाऊ, मतदारांना समजावून देऊ की तुम्हाला कशा चुकीच्या पद्धतीने तुम्हाला अलग केलेलं आहे हे आम्ही पटवून देऊ आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय निश्चित होईल हे तुम्हाला सांगतो. Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 acres campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country. Boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered: cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, table tennis and yoga. అడ్మిషన్లు జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 8879529999.